नमस्कार मंडळी. अक्षय तृतीया म्हटलं की आपण सोनं चांदी खरेदी करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, काही वस्तू खरेदी करणं टाळलं पाहिजे, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या घरच्या सुख समृद्धीवर होत असतो. या वस्तू आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्या तर आपल्या घराला दारिद्र्य लागते, गरिबी येते व आपल्याला आर्थिक, मानसिक, शारीरिक संकटांशी सामना करावा लागेल. म्हणून चुकूनही या काही वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या नाहीत. बघा, अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी अनेक लोक वस्तू खरेदी करत असतात. कोणी नवीन गाडी घेतं, कोणी नवीन घर बुक करतं किंवा काही जण सोने चांदी खरेदी करतात. पण बघा, अशा या शुभ दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतील. अक्षय तृतीयेचा हा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी आपल्याला काही शुभ कार्यांसाठी मुहूर्त बघण्याची आवश्यकता नसते. पण बघा, कळत नकळत या दिवशी आपल्याकडून चुका होत असतात. त्यामुळे आपल्या घराचं नुकसान होऊ शकतं. माता लक्ष्मी आपल्या घरावर नाराज होऊन निघून जाऊ शकते. म्हणूनच काही गोष्टी खरेदी करताना वेळ, वार, दिवस पाहिलेला चांगला असतो. या दिवशी शुभ गोष्टींची खरेदी केली तर त्या वस्तू अक्षय होतात. सोने खरेदी करतो कारण सोने हे माता लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि म्हणूनच अशा शुभ दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो, कारण आपल्यावर देखील सोन्यासारखे दिवस यावेत. तर बघा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या अशुभ वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या नाहीत, जेणेकरून त्याचा अशुभ परिणाम आपल्या घरावर होणार नाही. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर बघा, पहिलं म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाहीत. काळा रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. बघा, कोणत्याही कार्यात, देवकार्यात काळा रंग शक्यतो आपण घालत नाही, कारण काळ्या रंगात नकारात्मकता असते. अशुभ गोष्टी काळ्या रंगाकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे किंवा काही काळ्या रंगाच्या वस्तू असतील तर त्या आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाहीत. त्यानंतर बघा, धारदार वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाहीत, जसे की कात्री, चाकू, सुई. ह्या ज्या वस्तू धारदार आहेत त्या आपल्याला खरेदी करायच्या नाहीत. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. आपल्या कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. घरामध्ये अशांतता वाढते, कटकटी वाढतात आणि ज्या घरामध्ये कटकटी, भांडणे होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तू घरात आणणे टाळा. त्यानंतर बघा, काटेरी झाड. काटेरी झाड देखील आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणायचं नाही. त्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, नकारात्मकता वाढते आणि माता लक्ष्मी तिथून निघून जाते. यानंतर पुढची वस्तू आहे ती आहे लाकडी वस्तू. या दिवशी लाकडाच्या वस्तू खरेदी करणं टाळा. लाकडी वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरातून सुख समृद्धी निघून जाते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या घरावर राहत नाही. त्यामुळे लाकडी वस्तू खरेदी करणं देखील टाळा. तसेच बघा, लोखंड किंवा ॲल्युमिनियमच्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाहीत. याऐवजी तुम्ही तांबे, पितळ, सोने, चांदी खरेदी करा, पण लोखंड किंवा ॲल्युमिनियम खरेदी करू नका. तसेच या दिवशी जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाहीत. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं खूप शुभ असतं. जुनी गाडी किंवा काही इलेक्ट्रिक वस्तू असतील त्या खरेदी करणं टाळा, कारण या वस्तू आधी दुसऱ्यांनी वापरलेल्या असतात. त्यामुळे या गोष्टी चुकीच्या मानल्या जातात. लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहत नाही आणि आपल्यावर संकटे यायला लागतात. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. अशा या शुभ दिवशी आपली लक्ष्मी दुसऱ्यांना वाटू नका, कारण पैसा गेला तर तो परत येण्यात अडथळे येतात असे म्हटले जाते. त्यामुळे अशा शुभ दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.